पीएफआयच्या संदर्भात एनआयएने आता विक्रोळीत छापेमारी पुन्हा सुरू केली आहे। विक्रोळी पार्क साइट इथल्या वाहिद शेखच्या घरी एनआयएचं पथक पोहोचलेलं आहे। पोलीस वाहिद शेख यांच्या घराचा दरवाजा तोडण्याच्या देखील तयारीत असल्याचं आता कळत आहे। आताची मोठी बातमी आहे, पीएफआयच्या वेगवेगळ्या सदस्यांच्या घरांवर सध्या छापेमारी सुरू आहे, मालमत्तांवर छापेमारी सुरू आहे। आणखी माहिती घेऊ, आपला प्रतिनिधी प्रशांत बढे आता आपल्यासोबत आहे। प्रशांत, सौरभ, साधारणतः 4:30-5 वाजताच्या दरम्यान विक्रोळी पार्क साइट येथील वाहिद खान यांच्या घरी एनआयएचं पथक दाखल झालेलं होतं। मात्र अगदी सकाळपासूनच वाहिद शेख जे आहेत या ठिकाणी त्यांचा घराचा दरवाजा उघडत नाहीयेत। सकाळपासून एनआयएचं जे अधिकारी आहेत त्यांचा प्रयत्न होता, मात्र त्यांना यश आलेलं नव्हतं। अखेर आता मुंबई पोलिसांची त्यांनी मदत घेतलेली आहे। विक्रोळी पार्क साइट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। वाहिद यांच्या घरामध्ये ते घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांचे वकील जे आहेत इब्राहिम, ते त्यांना त्या ठिकाणी अजूनही कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही असं सांगून त्यांना अडवत आहेत। एकूणच शाब्दिक भाषाभाषी जे आहे ते वकील आणि जे एनआयएचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये सध्या सुरू आहे। एनआयएचा प्रयत्न आहे की वाहिद यांच्या घराचा सर्च जे आहे ते त्यांना करायचं आहे, मात्र जे कागदपत्र आवश्यक आहेत ती कागदपत्रांची पूर्तता एनआयए करत नाहीये असा वकिलांचा दावा आहे। त्यामुळे ते आतमध्ये जाऊ देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे। एकूणच आता पुढे नेमकं पोलीस प्रशासन आणि एनआयएचे जे अधिकारी आहेत ते वाहिद यांच्याशी कसा संपर्क करतात हे पाहणं गरजेचं आहे। वाहिद, त्यांची पत्नी आणि 2 मुलं जे आहेत ते त्यांच्या घरामध्ये आहेत। 2015 साली बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती। त्यानंतर विविध जे आरोपी आहेत त्यांना लीगल मदत किंवा आरोग्यासंदर्भातली मदत करण्यामध्ये वाहिद जे आहेत ते प्रसिद्ध आहेत, शिक्षक आहेत पेशाने। परंतु आता या सगळ्या पीएफआय संघटनांच्या एकूण जे धाडसत्र सुरू आहे त्यामध्ये ह्या सर्च ऑपरेशन असल्याची जी माहिती आहे ती मिळते आहे। आणि त्यामुळे आता पुढे जोपर्यंत वाहिद हे त्यांच्या घराचा दरवाजा उघडणार नाहीत, त्यांची चौकशी होणार नाही, त्याच्यानंतरच नेमकं एनआयएच्या हाती काय लागते हे पाहणं गरजेचं आहे। मात्र गेली 5 ते 6 तास हे नाट्य जे आहे ते वाहिद यांच्या घरासमोर अजूनही सुरू आहे। सौरभ, बरोबर। पण प्रशांत, आता पीएफआयच्या कुठल्या सदस्यांना काही ताब्यात घेण्यात आल्याची बातमी आली की फक्त छापेमारी आता सुरू आहे एनआयएकडून? या अगोदर देखील सौरभ, मुंबईच्या विविध भागांमध्ये पीएफआय संघटनांच्या संदर्भात जी छापेमारी करण्यात आली होती, काही जणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। मात्र मुंबईमध्ये ही सध्या तरी एकमेव रेड सुरू असल्याचं मुंबईमध्ये माहिती मिळते आहे। आणि त्यामुळे अजून तरी वाहिद यांना ताब्यात घेतल्यानंतर किंवा वाहिद संदर्भात चौकशी झाल्यानंतर पुढील काही धागेदोरे एनआयएच्या हाती लागतात का हे पाहणं गरजेचं आहे। अजूनही वाहिद यांना यांच्या घरामध्ये घुसण्यात एनआयएला यश आलेलं नाहीये। मुंबई पोलिसांची मदत एनआयएच्या पथकाने घेतलेली आहे। त्यामुळे एकूण अजून किती वेळ लागू शकतो किंवा यामध्ये काही मार्ग काढता येतो का याचा प्रयत्न मुंबई पोलीस करताना दिसत आहेत। सौरभ, ठीक आहे, तर विक्रोळी साइट पार्कवरचे दृश्य आहेत। पीएफआयच्या संदर्भात एनआयएकडून छापेमारी केली जाते। वाहिद शेखच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न देखील पोलीस आता करत आहेत। 3 ते 4 ठिकाणी ही छापेमारी केली जाते। मुंबईतल्या विक्रोळीत वाहिद शेखच्या घरी ही छापेमारी होते। तो तुम खोल दो दरवाजा। महाराष्ट्रासह 3 ते 4 ठिकाणी पीएफआयच्या वेगवेगळ्या सदस्यांच्या घरांवर, मालमत्तांवर ही छापेमारी केली जाते। पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, काही वेगळ्या लिंक्स एनआयएच्या किंवा तपास यंत्रणांच्या हाती लागल्यात का की ज्यानंतर ही सगळी छापेमारी होते? एकूणच या पीएफआय संघटनेच्या संदर्भात गेल्या वर्षभरापासून जे आहे ते ठिकठिकाणी चौकशी सुरू आहे। आणि आता एक मोठी अपडेट आहे सौरभ, वाहिदने दरवाजा उघडलेला आहे आणि एनआयएच्या पथकाला घरामध्ये घेतलेला आहे। त्यांच्याबरोबर मुंबई पोलीस आहेत, त्याचबरोबर वाहिदचे वकील आणि त्यांचे काही नातेवाईक देखील आपल्याला पाहतोय त्यांच्या समोर आहेत। वाहिदने दरवाजा उघडलेला आहे, त्यामुळे आता ही चौकशी जी आहे ती आता एनआयए प्रॉपरली करू शकतील। मुंबई पोलिसांच्या सोबत एनआयएचं पथक वाहिद यांच्या घरामध्ये दाखल झालेलं आहे।
आणि त्यामुळे नेमकी आता पुढील चौकशी NIA कशा पद्धतीने करतं, मध्यम मार्ग काढण्यात आलेला आहे आणि कोई कायदे का ये नहीं करेगा, पालन नहीं करेगा। आप फिजिकल मत होइए सर, तुम्हाला दिली नहीं आप क्या बोल रहे हैं, हम क्या बोल रहे हैं आपको संगठन तुम्हाला पंचनामे करनी है, आप बोल ये नहीं बोल रहे हैं, नहीं बोल रहे हैं सर, कॉपी नहीं देने बोल रहे। एक तो मैं इनसे कह रहा हूँ कि आप घर में जा रहे हैं ना, या तो आप खुद उसकी वीडियोग्राफी करिए या फिर जो है हमको करने दीजिए, वो नहीं बोल रहे। आपला प्रतिनिधी प्रशांत बडे सुद्धा तिथून आपल्यासोबत आहे, त्याच्याकडून आणखी अपडेट्स आपण घेऊयात. प्रशांत, एकूणच ह्या PFI संघटनेच्या संदर्भात गेल्या वर्षभरापासून जे आहे ते ठिकठिकाणी चौकशी सुरू आहे आणि आता एक मोठी अपडेट आहे सौरभ. वाहिदने दरवाजा उघडलेला आहे आणि NIAच्या पथकाला घरामध्ये घेतलेला आहे. त्यांच्याबरोबर मुंबई पोलीस आहेत, त्याचबरोबर वाहिदचे वकील आणि त्यांचे काही नातेवाईक देखील आपल्याला पाहतोय त्यांच्या समोर आहेत. वाहिदने दरवाजा उघडलेला आहे, त्यामुळे आता ही चौकशी जी आहे ती आता NIA प्रॉपरली करू शकतील. मुंबई पोलिसांच्या सोबत NIAचं पथक वाहिद यांच्या घरामध्ये दाखल झालेलं आहे आणि त्यामुळे नेमकी आता पुढील चौकशी NIA कशा पद्धतीने करतं, मध्यम मार्ग काढण्यात आलेला आहे आणि कोई कायदे का ये नहीं करेगा, पालन नहीं करेगा। आप फिजिकल मत होइए सर, तुम्हाला दिली नहीं आप क्या बोल रहे हैं, हम क्या बोल रहे हैं आपको संगठन तुम्हाला पंचनामे करनी है, आप बोल ये नहीं बोल रहे हैं, नहीं बोल रहे सर, कॉपी नहीं देने बोल रहे। एक तो मैं इनसे कह रहा हूँ कि आप घर में जा रहे हैं ना, या तो आप खुद उसकी वीडियोग्राफी करिए या फिर जो है हमको करने दीजिए, वो नहीं बोल रहा है। पहली बात। दूसरी बात मैं ये कह रहा हूँ कि आप जो भी मुंबई के विक्रोली पार्कसाइड इलाके में NIA की टीम छापेमारी करने पहुंची थी, लेकिन जिस शख्स के घर पर पहुंची थी वाहिद शेख के, उसने घर का दरवाजा खोलने से इनकार कर दिया था। लगभग 5 से 6 घंटे तक चले हंगामे के बाद आखिरकार घर का दरवाजा खुल गया है। जब स्थानीय मुंबई पुलिस के अधिकारी यहां पर पहुंचे, NIA के अधिकारी यहां पर पहुंचे और उन्होंने वकील से भी बात की, वकील से बहस भी हुई, जिसके बाद लगभग 5 से 6 घंटे बाद अब घर का दरवाजा खुल गया है और अंदर आप देख सकते हैं NIA की टीम दाखिल हो चुकी है। PFI मामले में आज देश के कई राज्यों में NIA की टीम छापेमारी कर रही है। मुंबई के विक्रोली पार्कसाइड इलाके में भी आज सुबह 5:30 बजे के आसपास स्थानीय मुंबई पुलिस की टीम और NIA की टीम पहुंची थी, लेकिन वाहिद शेख ने यह कहते हुए घर का दरवाजा नहीं खोला कि उन्हें उनके पास उचित इजाजत नहीं है, उन्होंने उचित इजाजत के दस्तावेज नहीं दिखाए, जिसके बाद घर का दरवाजा खोलने से इनकार कर दिया और लगभग 5 से 6 घंटे तक हंगामा चला। वाहिद शेख का कहना था कि उस उचित दस्तावेज पुलिस ने और NIA की टीम ने नहीं दिखाए, तो वो कैसे मान ले कि उनके घर पर पहुंची हुई टीम NIA की असली टीम है और उनके घर पर पहुंची हुई टीम NIA की असली टीम है। वकीलों से भी काफी ज्यादा हंगामा हुआ, काफी ज्यादा हंगामे के बाद अब घर का दरवाजा खोला गया है और NIA की टीम अंदर दाखिल हो चुकी है। फिलहाल घर के ठीक आसपास का जो परिसर है वो मुंबई पुलिस खाली करा रही है, लेकिन घर में NIA की टीम दाखिल हो चुकी है। देश के अलग अलग राज्यों में छापेमारी की जा रही है। PFI का ये मामला है, जिस मामले में राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तमिलनाडु में छापेमारी की जा रही है। देश भर में लगभग 20 जगहों पर छापेमारी की जा रही है। यदि महाराष्ट्र की बात की जाए तो महाराष्ट्र में मुंबई, नवी मुंबई, थाने के भिवंडी में यह छापेमारी की गई है। मुंबई के विक्रोली पार्कसाइड इलाके में जब NIA की टीम पहुंची तो उसे वाहिद शेख जो व्यक्ति है उसने सहयोग नहीं किया और घर का दरवाजा खोलने से इनकार कर दिया, लेकिन अब लगभग 5 से 6 घंटे की मशक्कत के बाद घर का दरवाजा खुला है और NIA की टीम और स्थानीय मुंबई पुलिस के अधिकारी घर में दाखिल हुए हैं। आपको बता दें कि ये मामला जो है बेहद गंभीर मामला है, PFI से जुड़ा हुआ मामला है। जो NIA के सूत्र बता रहे हैं कि ये देश की आंतरिक सुरक्षा से जुड़ा हुआ मामला है और इसीलिए पूरे देश भर में छापेमारी की जा रही है। अगर हम वाहिद शेख की बात करें, जिसके घर पर NIA की टीम यहां पर पहुंची हुई है, तो वाहिद शेख को 7/11 के मुंबई ट्रेन ब्लास्ट मामले में भी आरोपी बनाया गया था। कोर्ट में लंबे चले ट्रायल के बाद उसे बरी कर दिया गया था, लेकिन जब तक वो मुंबई के ऑर्थर रोड जेल में बतौर कैदी था तब तक उस दौरान उसने अपनी पढ़ाई पूरी की, उसने वकालत भी पूरी की, पत्रकारिता की भी पढ़ाई की, साथ ही साथ उसने एक किताब भी लिखी जिसका नाम था बेगुनाह कैदी, जो किताब काफी चर्चा में रही। यहां तक कि बरी होने के बाद, जेल से बाहर आने के बाद उस वकालत के तौर पर वो काम भी करता है, साथ ही साथ पढ़ाया भी करता है। आरोप यही है कि जो PFI से जुड़े हुए संगठन हैं उनको किस प्रकार से जो बैंड
प्रतिबंधित संगठन है पीएफआई, उसके जुड़े हुए संगठनों को ये मदद करने का काम करता था, इस प्रकार का आरोप है। और इसी आरोपों की जांच के लिए, इन्वेस्टिगेशन करने के लिए एनआईए की टीम ने छापेमारी की है। आप देख सकते हैं घर के ठीक बाहर मुंबई पुलिस के अधिकारियों कर्मचारियों का जमावड़ा है और फिलहाल छापेमारी मात्र 2 मिनट पहले ही शुरू हुई है, तो ये प्रक्रिया लंबी चलेगी और ऐसा भी संभव है कि वाहिद शेख को हिरासत में लेकर एनआईए और अतिरिक्त पूछताछ कर सकती है। देश भर में 20 जगहों पर ये छापेमारी की गई है। महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली में और तमिलनाडु में भी ये छापेमारी चल रही है। इसके पहले हमने देखा था कुछ महीनों पहले जिस प्रकार से देश में पीएफआई के मामले में पूरे देश भर में छापेमारी की गई थी, बाद में पीएफआई पर प्रतिबंध लगा दिया गया था। देश की जो आंतरिक सुरक्षा से जुड़ा हुआ मामला था, उस मामले में पीएफआई की गतिविधियां संदिग्ध पाई गई थी, पैसों के लेन देन के मामले में गतिविधियां संदिग्ध पाई गई थी और इसी के चलते पीएफआई पर प्रतिबंध लगा दिया गया था। सिर्फ एसडीपीआई जो कि उसका पॉलिटिकल विंग है पीएफआई का, उसे छोड़कर बाकी संगठनों पर प्रतिबंध लगाया गया था और उसी से जुड़ा हुआ यह पीएफआई का मामला है, जिस मामले में पुलिस की टीम और एनआईए की टीम घर पर पहुंची हुई है। एनआईए के अधिकारी फिलहाल घर के अंदर दाखिल हुए हैं और अब रेड की प्रक्रिया शुरू है। कुछ दस्तावेजों को निश्चित तौर पर जब्त किया जाएगा। हालांकि उसके वकील, जो वाहिद शेख के वकील हैं, इब्राहिम हर्बट नाम है उनका ये कहना है कि घरों में सिर्फ दस्तावेज हैं। चूंकि वो वकील हैं, पेशे से वकील हैं, वकालत करते हैं, तो वो दस्तावेज के अलावा और घर में कुछ भी संदिग्ध नहीं है। फिलहाल एनआईए अपनी जब जांच करेगी तो उसमें ये चीजें निकलकर सामने आएगी और ऐसा भी संभव है कि अधिक पूछताछ के लिए वाहिद शेख को हिरासत में भी लिया जा सकता है। ठीक आहे, तर मृत्युंजय सिंग आपल्याला माहिती देत आहेत आता घटनास्थळावरून। विक्रोळी पार्क साइट इथे आपले प्रतिनिधी आहेत। वाहिद शेखच्या घरामध्ये एनआयएचं पथक पोहोचलेलं आहे आणि आपला प्रतिनिधी प्रशांत बढे सुद्धा तिथून आपल्यासोबत आहे, त्याच्याकडून आणखी अपडेट्स आपण घेऊयात। प्रशांत, सौरभ, साधारणतः आता 6 तास या एनआयच्या रेडला उलटून गेलेले आहेत आणि 6 तासापासून प्रयत्न होता एनआयचा की वाहिदने दरवाजा जो आहे तो उघडावा आणि अखेर आता या 6 तासानंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर वाहिद यांनी दरवाजा उघडलेला आहे आणि एनआयचं पथक आता त्यांच्या घरामध्ये दाखल झालेलं आहे। एनआयचे अधिकारी सकाळपासून जो प्रयत्न करते त्याला यश आलेलं आहे। एकूणच वाहिद यांच्याकडे पीएफआय संघटनेच्या संदर्भात काही माहिती किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याचं सर्च करण्यासाठी या ठिकाणी एनआयचे हे पथक दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली होती। मात्र वाहिद जे आहे ते स्वतः त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलेलं आहे, शिक्षक आहेत, त्यामुळे जोपर्यंत मला योग्य पद्धतीने कागदपत्र, वॉरंट दाखवलं जाणार नाही, आयडी दाखवले जाणार नाही, तोपर्यंत मी दरवाजा उघडणार नाही अशी भूमिका वाहिद यांनी घेतलेली होती आणि त्यांनी त्यांच्या वकिलाला देखील या ठिकाणी पाचारण केलं होतं आणि अखेर आता मध्यस्थी झालेली आहे। ठीक आहे, धन्यवाद प्रशांत आणि मृत्युंजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या अपडेट्स बद्दल, माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।